मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या माऊलीला भेटणार आहोत त्या माऊलीला बरेच प्रश्न विचारायचे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी स्वागत करूया ममता भालचंद्र कदम यांचं. हो, तुमचे आमचे आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ कदम आणि ममता वहिनींना आज आपण बोलतं करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी उखाणा. कुरमुऱ्याचा लाडू खाताना आवाज येतो कुरुम कुरुम. कुरमुऱ्याचा लाडू खाताना आवाज येतो कुरुम कुरुम. चला भालचंद्र जाऊ बुलेटवर बुरुम बुरुम. तुम्ही उखाणा घ्या. चांदीच्या पैठणीला सोन्याची काठ, चांदीच्या पैठणीला सोन्याची काठ, ममताचं नाव घेतो पुढं मला नाही पाठ. वहिनी माहेर कुठलं? माझं अलिबाग. बरं, पण तिथेच बालपण केलं सगळं? शाळा वगैरे सगळी तिथे? नाही, मग वडाळ्यात राहतो. वडाळ्याला. वडाळ्याला कुठे? बीपीटी कॉलनी. अच्छा, बीपीटी कॉलनी. कोण होतं बीपीटीत? माझे वडील होते. मग किती जणांचं कुटुंब होतं? माझ्या 5 बहिणी. 5 बहिणी वगैरे सगळे तुम्ही तिकडे वडाळ्याला राहायचे. भाऊ, तुमचं बालपण कुठलं? माझं वडाळ्यातच. कुठे? नाडकर्णी पार्क, नाडकर्णी बीपीटी कॉलनी. बीपीटी कॉलनी. मग तुमची बिल्डिंग नंबर किती? माझी 25 होती, म्हणजे 25. जुनी वसाहत होती. जुनी वसाहत नाडकर्णी पार्क पुणे. नंतर मग नवीन वसाहतीमध्ये आलो, ती 4 नंबर. 4, 25 आणि 4. हो. तुम्ही? आम्ही 24 मध्ये होतो. 24. जुनी कॉलनी. आणि हे 25. ते नंतर नवीन कॉलनीत गेले. मी 4 काय नंबर. विचारलंय का तुम्हाला? फक्त 24 आणि 25 बिल्डिंगचा नंबर विचारला ना, बाकी काही विचारलंच नाही मी. आणि तुमच्या घरी कोण कोण होतं तुमच्या लहानपणी? भाऊ? मी आजोबांकडेच असायचो, म्हणजे नंतर मग आई वडील सुद्धा तिकडेच आले. मग भाऊ आम्ही दोघं तिकडेच. होय ना, आजोबांकडेच. मग आई बाबा करायचे काय? बाबा तर बीपीटी मध्ये होते जॉबला, आई हाऊसवाईफ. एकदम तसं मध्यमवर्गीय कुटुंब? हो हो हो, पूर्ण. मग तुमच्याकडे कमावणारे एकटे बाबा? बाबाच. तुमच्याकडे वडील. वडील. सगळ्यांची ओळख करून द्या चला. ती 2 नंबर होईल. कुठली? तिचे मिस्टर. सगळ्यात मोठ्या त्या? मी. तुम्ही मोठ्या. 1 ती नंबर. 2 नंबर तुम्ही. नमस्कार. तिचे मिस्टर आहेत ते. नमस्कार. आणि ही सोनल कदम माझी मैत्रीण आहे. नमस्कार. मैत्री. ही मुलगी माझी मृण्मयी कदम. नमस्कार. ही श्रद्धा राऊत, ही बहीण आहे. नमस्कार. ही आई माझी. नमस्कार आई. ते माझे दीर आहेत. नमस्कार. आणि ती 2 नंबर मुलगी, हो ती बहिणीची मुलगी आहे. हो हा माझा मुलगा आहे. हो. ही मुलगी आणि हा बहिणीचा मुलगा आहे, दोघं. अरे वा, छान. सगळं कुटुंब आलंय, मस्त वाटतंय. हो की नाही? मग ते 24 आणि 25 या 2 बिल्डिंगमध्ये बरंच काही घडलेलं आहे. हो की नाही? हो. हा. हो. कशी काय सुरुवात कशी झाली? बहीण आणि एकत्र काम करत होते नाटकात त्यावेळेला. मग यांचं येणं जाणं. एकांकिका. कुठली होती? आता नाही आठवत मला. विसरली? काम झालं तुमचं? त्यावेळी केली होती. त्यावेळेला केली तिला आठवत असेल तर माहित नाही. थांबा रामराज्य येते म्हणून एक एकांकिका होती, तेव्हा आम्ही एकत्र रामराज्य येत आहे अशी एकांकिका स्पर्धेसाठी केली होती. तुम्ही होता त्याच्यात? हो. तुम्ही काय भूमिका केली होती? छोटे मोठे गावकरी एखादं कॅरेक्टर असं. त्यामुळे बहीण ओळखीची होती तुमची. हा. हा. मग रिहर्सल संपल्यावर तिला सोडायला घरी जायचंय का? ऍक्च्युली हो ना, बरोबर की नाही? मी आपला अंदाजाने खडा मारला. हा. आणि मग काय झालं पुढे? घरी यायला लागलं. हा. मग होईने 24 मधून 25 मध्ये तुम्ही कशा गेलात ते सांगा आम्हाला आता. प्रपोज केला यांनी. त्यांनी? भाऊ काय हे कधी कसं काय? त्याला डेअरिंग केली. नाही केली ती बरी केली, पण ती कधी केली? साधारण किती वर्षापूर्वी? मी तरी हा. तुम्ही प्रपोज केलं? हो. कुठे? घरीच तिच्या. मग काय तुमची काय प्रतिक्रिया होती? मी म्हटलं वडिलांना विचारते. 2 दिवस मी वेळ दिला त्यांना घरी. मग बाबांना विचारलं तुम्ही? हा, म्हणजे यांचा स्वभाव आवडायचा ना सगळ्यांना. का? मग हो बोलले. शांत होते ना. होते म्हणजे आता नाही, चिडचिड करतात. मग बाबांनी काय सांगितलं? काय रिॲक्शन? हो बोलले लगेच. हा. आई आणि पप्पा हो बोलले. असे होते. भाऊ तुम्हाला विश्वास होता होकार येणार? नाही, मला Confidence? नव्हता विश्वास. नव्हता. जॉबही करत नव्हतो मी. त्यामुळे म्हटलं हे एकांकिका वगैरे चाललेलं आणि नाटकवाल्यांचं तुम्हाला तर माहितीच आहे की हे नाटकं करतात, ते यांना जॉब नाही काही नाही. तर म्हटलं नो गॅरंटी, पण मला विचारून तर बघू काय. आणि ते झालं.
म्हणजे तिला खरंच तिचा सपोर्ट खूप होता. ती हो म्हणाली त्यावेळी जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं. क्या बात आहे. आज लग्नाला किती वर्ष झाली तरी? 21 वर्ष झाली. 21 वर्षापूर्वीचे दिवस फार वेगळे होते. मग त्यावेळेला कसं काय तुम्ही त्यांना होकार दिला? काहीच नसताना होकार द्यावा असं का वाटलं तुम्हाला? पैशाचं त्यावेळेला आपलं तसं नव्हतंच ना, म्हणजे आम्ही गरिबीतूनच आलो, म्हणजे तसं काही नव्हतं. पण ह्यांची बऱ्यापैकी परिस्थिती चांगली होती. म्हणजे वडील शेड सुपरिटन होते ना BPT मध्ये, मग त्यांना तसं हे नव्हतं, जॉबचाच प्रश्न होता असं. बाकी परिस्थिती चांगली होती आणि मुलगा चांगला होता मुळात. बहिणीला व्यवस्थित घरी सोडायला येतो म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, हो की नाही? मग बहिणीच्या रूपानं हरूच घरात शिरले भाऊ तुम्ही. हा, मग बाबांची प्रतिक्रिया काय होती? बाबा आधी नाही म्हणत होते माझे, कारण ते खूप शिस्त कडक असं सगळं होतं. ते म्हटलं नाही मी करेन तर हिच्याशीच करेन, म्हटलं नाही तर नाही करणार म्हटलं. ते वय असतं तेव्हा सगळं होतं. हां, मग शेवटी ते आजारी होते शेवटच्या वेळी आणि त्यांनी दिला होता होकार. ॲक्च्युली होकार दिल्यानंतर ते आजारी पडले आणि त्यात ते ऑफ झाले. अरे बापरे. मग त्यांनी बघितलं पण त्याच्यानंतर मग आम्ही लग्न करून मग डोंबिवलीला आलो. डोंबिवलीला आले. पण मला सांगा तुमचं मग अफेअर किती वर्ष होतं? 7-8 वर्ष. मग तेव्हा भेटण्याची ठिकाणं कुठली होती? 5 गार्डन. हा, 5 गार्डन. काय चेहरा खुललाय बघा. हा, काय चेहऱ्यावरती, म्हणजे तेव्हाचं 5 गार्डन आलं नजरेसमोर. पण मग तेव्हा ती आता BPT कशा जवळजवळ सगळ्या बिल्डिंग आहेत, मग तेव्हा तुम्हाला कोणी बघितलं वगैरे नाही तेव्हा? तसं बघायचे, पण इतका विश्वास होता ना की यांचं. ते पण 5 गार्डनला काय येतात? ती तेव्हा जॉबला पण होती. अच्छा, नोकरी करायची तुम्ही, त्यामुळे मग ती जॉबवरून सुटली की 5 गार्डन वडा स्टेशनवरून मग 5 गार्डन. सगळ्या बसेस 5 गार्डनलाच थांबायच्या. आता त्याला तुम्ही काय कराल, हो की नाही? भाऊ, मागे वळून बघताना जे काही यश आहे, जे काही आज व्यवस्थित सेटल होत आहे तुम्ही, त्याचं श्रेय या माऊलीला द्या. नाही, खरंच तिच्या पाठीशी असल्यामुळे हे सगळं शक्य झालं. कारण आपण नाटकात काम करत असताना किंवा या क्षेत्रात मानसिकता खूप महत्त्वाची असते, शांतता हवी. आणि ती पाठीशी असल्यामुळे, ती आणि माझा भाऊ आणि आई, सगळं घर आमचं, त्यामुळे शक्य झालं. कारण त्यावेळी नाटकच होतं करत मी, त्यामुळे तिथे काम करताना कॉन्सन्ट्रेशन लागतं आणि तेच जर डोक्याला सतत भनभन असेल तर नाही होत. आणि ते नाही झालं माझ्या बाबतीत आणि त्यामुळे इथपर्यंत पोचलो. म्हणजे मला आता पांडूची उषा. येस. हां, असं, हो की नाही? खरं खरं. तुम्ही बघितला पांडू? बघितलं. कसं कसं काम केलंय? खूप छान केलंय, म्हणजे जसे आहेत तसंच केलंय, पण अगदी छान आवडलं काम. तुम्ही कधीच रागवत कशा नाही हो त्यांच्यावर? रागवते असं नाही, रागवते ती. काय होय नाही रागावता तुम्ही? नाही, मला वाटत नाही. हो, काय हो, रागवते. रागावता? मग आवाज येतो की कसं कसं प्रतिक्रिया? तेव्हा खूप आवाज असतो. हा, खूप आवाज. आता येत नाही ना तो तेव्हा. पण साधारणतः वहिनी रागावल्या आहेत हे तुम्हाला कळतं कसं घरी येण्यापूर्वी? नाही, ती स्पीड वाढतो, काट काटकुट असा आवाज सगळा, समजून जायचं वातावरण काहीतरी आपले राहू द्या. म्हटलं मी शांत. पण हे शांतच असतात की ते पण रागावतात? नाही हा, नाही, पण रागवली ना ह्यांना काय फरक नाही पडत, म्हणजे अगदी हसवतात. हो, मुलं जरी रागवले काहीतरी असं करून दाखवणार, हा जरी चिडला तरी मुलगा तरी तसं करतात. म्हणजे तुम्ही हसायलाच येतं आपल्याला असं. म्हणजे रागवून काही फायदाच नव्हता. मला सांगा, हे जे काय आहे ना, हे कौशल्य काय आहे? म्हणजे घराघरात कार्यक्रम बघतायत, प्रत्येक नवऱ्या मंडळींना सांगायचं की त्यांनी शांत बसावं. अशा वेळी काही रिॲक्ट व्हायचं नाही, शांत बसायचं. हळूहळू होईल ते निवळेल आणि मग ठीक आहे, जरा काहीतरी वेगळे विनोद करा, काहीतरी विषय कसा जाईल तेवढं विचार करा. हो ना. हो, पण असाच स्वभाव आहे ना भाऊ सगळ्यांना इतके आवडतात, इतके चांगले आहेत. प्रत्येक जण, म्हणजे मायबाप, रसिक, प्रेक्षक त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो. आम्ही सुद्धा खूप प्रेम करतो. काय जादू आहे हो त्यांच्यात? काय वाटतं तुम्हाला? तर त्यांचा स्वभावच चांगला आहे, म्हणजे असं कोणावर रागवत नाही, म्हणजे राग धरून नाही बसत, विसरतात. म्हणजे ह्याने असं केलंय, म्हणजे त्या माणसाची काल असं वागलाय म्हणून उद्या विसरून पटकन बोलायला जातील, असं मनात काही ठेवत मनात नाही ठेवत. हा, आणि घरी खूप मदत करतात तुम्हाला किचन मध्ये वगैरे? नाही. कसं काय? नाही, कधीच नाही? कधीच नाही. लॉकडाऊन मध्ये पण नाही? नाही, घरात काही केलं नाही? काहीच नाही.
एकदा फक्त कांदा कापून दिलेला बस. एकच कांदा कापून दिला होता. अख्ख्या लॉकडाऊन मध्ये एक कांदा कापला. पण मग मला सांगा की आठवड्यातून एकदा जेव्हा ते तुम्हाला गरम गरम चहा आणून देतात सकाळी, गुड मॉर्निंग टी, तेव्हा कसं वाटतं तुम्हाला? कधीच नाही. म्हणजे हे सुद्धा स्वप्नच आहे. पण समजा उद्या सकाळी ते उठले आणि त्यांनी तुम्हाला एक चहा आणून दिला गरम गरम, आवडेल बरं तुम्हाला? वाटेल, आवडेल, खूप आवडेल. भाऊ कधी करणार? उद्याच. हा? उद्या तुमच्या उद्यामध्ये जरा सुद्धा आम्हाला विश्वास वाटत नाहीये. देतील असं वाटतं? मनावर घेतलं तर देतील. पण भाऊ मला सांगा, अशी ही गृहलक्ष्मी याच्या सगळ्या कुटुंबाबद्दल सांगा ना. आता सुरुवात झाली तेव्हा खूपच परिस्थिती नंतर म्हणजे आम्ही जेव्हा डोंबिवलीला गेलो तेव्हा वडिलांचा आधार गेला आणि सगळं मग आलं अंगावर माझ्या. मग ती जबाबदारी सांभाळत भाऊ होता छोटा, तो आणि मी आणि आई माझी. हा सगळा आता संसार चालवायचा आहे, काय करायचं काहीच माहीत नाही, म्हणजे दुनियादारी माहीतच नव्हती त्यावेळी. आणि मग त्यामुळे स्वभाव जो झाला ना माझा की रागून काय होणार नाही, आपल्यालाच ऐकावं लागणार आहे आणि ते सांभाळून चालायचं आपल्याला. हे करत 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 असं चालू होता संसार. हिची साथ महत्त्वाची होती की ज्यावेळी नोकरी कुठेतरी करायचो मी 2-3 महिने, तर एकदा मला काहीतरी बोनस मिळालेला. एक जॉबला होतो, 2-3 महिनेच राहायचो, जास्त टिकायचोच नाही. नाटक वगैरे यायचं किंवा काहीतरी. 100 रुपये बोनस मिळाला आणि दिवाळी होती आणि मिठाई दिली होती त्यांनी. आणि मी आपल्या रस्त्याने डोंबिवली स्टेशनवरून चालत घरी चाललो होतो आणि म्हटलं आता ही याच्यात काय दिवाळी ना, पोरांना काय घेऊ. मुलगी ही होती मोठी मुलगी माझी, बाकीचे नव्हते तोपर्यंत. मग म्हटलं आता काय दिवाळी साजरी करणार. वाईट खूप वाटत होतं. ते गाणं मला आठवलं त्यावेळी, देख के दुनिया की दिवाळी दिल मेरा चुपचाप जला. म्हटलं काहीच करू शकत नाही. मिठाई तेवढी दिली घरी आणि मग काय दिवस होता तो. खूप खूप वाईट. तेव्हा काय 50 रुपये 100 रुपये असंच नाईट मिळायची ना. 100 रुपये 100 रुपये जास्तीत जास्त. पण बघा ना, तो दिवाळीचा प्रसंग आणि तो प्रवास, म्हणजे त्या कंपनीतून चालत चालत जात असताना आज जे म्हणेल मुलगी ते देऊ शकतायत. पण त्यावेळेला तुम्ही सुद्धा कधी हे चेहऱ्यावर आणलं नाही. हे जास्त महत्वाचं होतं त्यांच्यासाठी. माझ्यापर्यंत कधीच पोचलंच नाही. म्हणजे हे इवन दुबईला गेलो मी तेव्हा पैसेच नव्हते माझ्याकडे. सगळे पासपोर्ट वगैरे सगळं खर्च मांजरेकर, फक्त आपण जायचं आहे. त्यामुळे पैशाची काही हेच नाही. पण जातानाच पैसे नव्हते, म्हणजे फक्त खिशात काहीतरी असावे. मित्रांकडे मागितले 1-2 हजार रुपये किंवा 5,000 द्या मला, घेऊन येणार. पण त्यांना डेअरिंग ही नव्हती की शाश्वती नव्हती की हा परत करेल का, कारण जॉब काहीच नव्हतं तसं. मी करणार होतो पैसे परत, बरोबर काहीतरी करून. मग शेवटी मला घरच्यांनी म्हणाले घे घे हे ठेव. म्हणजे तुमच्याकडे कुठून आले, तर त्यांनी अंगठी हे केली. त्या आठवते विकली होती. आणि अंगठी विकली तेव्हा जाऊ. आणि मला म्हणाले याच्यातून परत काय आणू नका, तुम्ही वापरा. आता माझी डेअरिंगच होणार नाही काय तिकडे घ्यायची. मग मुलांसाठी हिच्या आधी काय घेऊन आले. ते फार म्हणजे किती सांभाळलं मला. आई ग, किती छान. म्हणजे आत्ताच आहे खरं तर. 5-6 वर्षापूर्वीच होता ना ते अवॉर्ड सेरेमनी तिकडे केला होता. आणि त्यावेळेला मग होती ती अंगठी मी विकली. अंगठी विकून आली. माझे धीर आणि मी गेली अंगठी विकून आली आणि ते पैसे दिले होते. पण ह्यांचं कसं पेन्शन मिळायची आईला. अच्छा. मग त्याच्यावर आमचं घर चालायचं, तसं काय अगदी हे नाही. पण म्हणजे आम्हाला स्वतः पर्सनल खर्चायला असं नसायचे पैसे. आणि मग अशा टप्प्यावरती चला हवा येऊ द्या आलं. फुबाई फू आलं, आधी फुबाई फू आलं. हा. पण आमच्या आईने म्हणजे कुटुंब खूप सांभाळलं. आमच्या सासूबाई आणि धीर, त्यांनी आम्हाला असं कधी जाणवूच नाही दिला की तुम्ही लग्न करून आलात किंवा असं काय खर्चाचं कधीच नाही. कपड्यांचं सोडूनच द्यावं ते काय. कपड्याचं पण कधीच नसतं. त्यांनी आमचं पूर्ण त्यांनी हे केलं. आता कुठे राहता? आता ठाण्यात. आता व्यवस्थित. आता एकदम सगळं व्यवस्थित. आता खूपच घेतात कपडे. ते पण मांजरेकर सरांमुळे आपण. हा काय काय मांजरेकर सरांमुळे आम्ही खूपच आम्हाला म्हणजे देव माणूस आहे आमच्यासाठी ते. होय ना. कारण त्यांच्यामुळे आम्ही तेव्हा कुठेही बघ, ठाण्यामध्ये बघ कर, तेव्हा मुलांचं पण आमचं चांगलं झालं, त्यांचं शिक्षणाचं किंवा ठाण्यामध्ये शाळाही चांगल्या मिळाल्या मुलांना. आणि त्यांना आता बरं वाटतंय ठाण्यामध्ये. हो ना. नाही बरं झालं ठाण्यामध्ये. म्हणजे ऍक्च्युली काय आलं, मी डोंबिवलीत बुक केला होता रूम. हे म्हणाले कुठे रूम लिहा. हा मला घेतलं डोंबिवलीत.
पागल आहे काय म्हणाले. डोंबिवली ठाण्यात घे. अरे ठाण्यात बघत होतो पण मला काय ते आवडलं नाही. आणि मग हा बघितला एक सुप्रिया राहते ना त्याच बिल्डिंगमध्ये. मग वरती एक होता 3 BHK. तो बोलला हा नाही परवडणार आपल्याला. मग मेधाताई म्हणाल्या तू काही टेन्शन घेऊ नको भाऊ, तू घे, डेअरिंग कर, होईल सगळं. त्यांनी एक कॉन्फिडन्स दिला आणि मग चाललंय आता तिथेच राहतोय. लोन वगैरे आहे पण होईल ते. ठीक आहे, होईल होईल. पण ते इथपर्यंत तरी केलं मी. म्हणजे विचारच करू शकतो 24व्या माळ्यावर आम्ही जाऊन राहू. आज तुम्ही या क्षेत्रात ज्या उंचीवर गेलाय त्याच उंचीवर आज तुम्ही राहताय. आम्हाला किती आनंद वाटणार सगळ्यांना, हो की नाही? कुठे कुठे फिरायला घेऊन गेले? फिरायला एक तर अलिबागच. काय ठिकाण आहे तुमचं? अलिबागच्या पुढे पण आहे ना, अख्खा महाराष्ट्र पडलाय. महाराष्ट्रातच फिरलो. म्हणजे महाबळेश्वर आहे, ओके, पाचगणी आहे, बरोबर. अलिबाग. बाकी गावाला जाऊ. मला नाही कुठे नेलंय. तुम्हालाच विचारतोय मी. म्हणूनच कुटुंबाबरोबरच गेली. गेलेली एकटीला कुठे नाही नेलं? नाही मी तिला मागे म्हटलं होतं आपण जाऊ कुठेतरी. कुठेतरी म्हणजे कुठे? कुठेही नाही, असं बाहेरच्या कुठेही देशात नाही. नाही पण का? अहो सोमवार मंगळवार काम तो- महत्वाचं आहे काय ना. समोर मंगळवार? चला चला येऊ द्याचं शूटिंग असतं. हा, मग बाकीचे दिवस मधले काही शूटिंग आल्या तर हो बरोबर. त्या कराव्या लागतात. त्याच्यातून वेळ काढायचा. तर आता पांडूचीच अवस्था बघा ना. मी आज दिला, आता परत मी डबिंगला जाणार इथून हा इथून त्यांना घरी पाठवणार. आता डबिंग आहे. हा आणि असेल तर एकच दिवस सुट्टी किंवा 2 दिवस. बरोबर. मग 2 दिवसात कुठे जाणार परदेश? मग जवळच अलिबाग वगैरेच. पण समजा वहिनी दोघांनीच फिरायला जायचं असेल, लेकीला मी सांगतो जरा तुम्ही थांबा घरी, हा, तर तुम्ही कुठे जाल? कुठे न्यायला पाहिजे? कुठे पण नेला तरी चालेल मला. पण बाहेर गावी म्हणतात ते. कुठे पण ठिकाण सांगा ना. 21 वर्षात आम्ही दोघं गेलोच नाही कुठे. पण आता जायचं असेल तर कुठे जायला आवडेल तुम्हाला दोघांना? ते मागे बोलले होते बालीला. कुठे म्हणाले होते? बालीला जाऊ बोलले होते. मी पण ऐकलेलं आहे. हो हो. काय हो, बाली कुठे? इथे मडच्या पुढे आहे का? कुठून जाऊन आले ना, मग आपण जाऊया तिकडे, आपण जाऊया. वाटतं ना मग मला नंतर नाही. पोरांना घेऊन एकदा जायला पाहिजे. जायला पाहिजे. मग कधी जाणार? पण नंतर सगळंच दिसतं. अरे बापरे. काय दिसतं? हप्ता आणि यांचं ते तिकीट हे ते सगळं. त्यामुळे पण होईल सगळं. होईल होईल. वास्तू तथास्तू म्हणते, तुम्ही काळजी करू नका. पहिल्या भागाची सांगता करत असताना झी मराठीकडून भेटवस्तू भाऊ तुमच्यासाठी. अभिनंदन. आजच्या या गप्पा इथेच वेळ संपल्यामुळे थांबत आहेत, पण अजूनही गप्पा मारायच्या आहेत. भाऊ आणि ममता वहिनी या दोघांना बोलतं करायचं आहे. त्यासाठी पाहायला विसरू नका होम मिनिस्टरचा पुढचा भाग, फक्त झी मराठी. नमस्कार.